मी जर्मनीहून आलो आहे. मी जर्मनीमध्ये स्थायिक आहे. स्ट्रगल जे नेहमीचंच आहे. आणि मस्त गणपती पोजमध्ये आहे. मुसळधार पावसाला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. हा आपल्या उत्सवावरती बंधनावरती येऊ शकतो. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. आणि मी तुमचा राहुल पाटील घेऊन आलो तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग. ज्या उत्सवाची आपण वर्षभर आतुरतेने वाट पाहत असतो, तो उत्सव आता अवघ्या 1.5 महिन्यांवरती आला आहे. तो म्हणजे गणेशोत्सव. आज आहे तारीख 2 ऑगस्ट आणि मुंबईमध्ये आज गणपती आगमन सोहळे सुरू होणार आहेत. म्हणजे यापूर्वी पण सुरू झाले आहेत, पण कसेच ते सिंगल किंवा 2 गणपती या ठिकाणी निघत होते. आज जवळपास 7-8 गणपती आहेत आणि ते सुरत, नाशिक आणि कोल्हापूर अशा ठिकाणी जाणार आहेत. मी काल ते वर्कशॉपमध्ये जाऊन गणपती पाहिले. खूप सुंदर प्रकारे या ठिकाणी ते साकारलेले आहेत. तर आता आपण आहोत मुंबईतील प्रसिद्ध अशा परेल वर्कशॉपच्या इथे. आज इथून गणपती निघणार, म्हणजे परेल वर्कशॉपमधून निघणार आहे, गणसंकुलमधून निघणार आहे. अशा वेगळ्या ठिकाणावरून गणपती निघणार आहे. आणि आज संकष्टी पण आहे आणि आज आपल्या चॅनलवरती आगमनाचा हा पहिला व्हिडिओ आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त दाखवण्याचा माझा नक्कीच प्रयत्न असेल. इथे आपण पाहू शकतो ऊन, पाऊस, सावली संपूर्ण खेळत चालू आहे. आता वाजलेत 11 आणि इथे वर्कशॉपची इथे गर्दी ऑलरेडी सुरू झालेली आहे. तर बघूया आपण या ठिकाणी गणपती किती वाजता बाहेर येणार आहे ते. गणपतीच्या व्हिडिओमध्ये, आगमनाच्या व्हिडिओमध्ये नेहमीप्रमाणे आपल्यासोबत निलेश आलेला आहे, फुल टकाटकमध्ये आलेला आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर इथे आपण पाहू शकतो, इथे समोर येतो परळ वर्कशॉप आहे आणि परळ वर्कशॉपच्या साईडला पण भरपूर गर्दी आहे. प्लस इथे अपोजिट साईडला पण भरपूर गर्दी आहे. म्हणजे गणपतीच्या आगमनाची लोक फक्त या ठिकाणी वाट पाहत आहेत. बघूया गणपती या ठिकाणी किती वाजता बाहेर येतो ते. ॲक्च्युली ट्रॅफिकचा पण खूप इश्यू आहे, कारण कसं परेलचा ब्रिज ऑलरेडी बंद झालेला आहे आणि लोअर परेलच्या ब्रिजवरती संपूर्ण लोड आला आहे. त्याच्यामुळे इथे ट्रॅफिक पण आहे. पोलिसांची खूप तारांबळ होते या ठिकाणी. तर या ठिकाणी आता पहिला गणपती इथे बाहेर आलेला आहे आणि ट्रॉलीवरती गणपती बाहेर आलेला आहे आणि तो आता ट्रॉलरवरती चढवणार आहे. आणि मजबूत गर्दी आहे, मजबूत गर्दी. हां, दिसलं पहिलं रूप गणपतीचं दिसलं. गणेशोत्सव 2026चं पहिलं रूप. गणपती बाप्पा मोरया. वाव. मूर्तिकार सिद्धेश दिगोळे यांनी साकारलेली ही मूर्ती, कलागंध आर्टची मूर्ती, खूप सुंदर आणि लांबची मूर्ती आहे. बघूया आपण कुठली आहे ती. मस्त वाटते. आपण चेहरा जाम आकर्षित करते. आणि गणपती बरोबर आपल्या समोर आलेलं आहे आपल्याला या ठिकाणी दर्शन देण्यासाठी. कशी वाटली मूर्ती ती नक्की सांगा. ॲक्च्युली या ठिकाणी प्रभावळ लावायची. अजून हातामध्ये गणपतीच्या वीणा आहे आणि मस्त गणपती पोजमध्ये आहे. गणपती बाप्पा मोरया. तर आम्ही पहिला पलीकडच्या साईडला होतो आणि आता या वर्कशॉपच्या साईडला आलेलो आहे. कारण इथे येण्याचं कारण म्हणजे इकडून गणपती जो आता येणार आहे ना, तो इथे येणार आहे. तर हे बघा, इथे कीर्ती टी फूड अँड फूड जॉईंट आहे. या ताई आहेत इकडे. नमस्कार ताई, तुमचं टायमिंग काय इकडे नाश्त्यासाठी वगैरे? सकाळी पहाटे 6 वाजल्यापासून ते रात्री 10 वाजेपर्यंत म्हणजे आम्ही असतो. अच्छा, म्हणजे सकाळी तुमच्या या ठिकाणी चालू होते. ओके. तुम्ही जर आगमनासाठी वगैरे आलात तर या ठिकाणी इथे बरोबर वर्कशॉपच्या समोरच्या साईडला इथे नाश्त्यासाठी ताई असतात आणि यांच्याकडे भरपूर सारे प्रकार अवेलेबल आहेत. ठीक आहे, चला, थँक्यू. तर या ठिकाणी आता पहिला गणपती वर्कशॉपच्या बाहेर निघालेला आहे. मस्त होता आणि गर्दी पण भरपूर होती. तरी ते आम्ही पहिला आता नाश्ता करून घेतो, कारण की कसं एकदा गणपतीनंतर सुरुवात झाली ना निघायची तर कशासाठीच वेळ मिळत नाही. आज संकष्टी आहे, त्याच्यामुळे धनुष्यने या ठिकाणी डबा दिलेला आहे. म्हणजे याच्यामध्ये खिचडी आहे आणि दुसऱ्या डब्यामध्ये फ्रूट्स वगैरे आहे. त्याच्यामुळे कसं इथे वर्कशॉपच्या इथे सर्व वडापाव वगैरे गोष्टी सर्व जास्त असतात, ते आपण खाऊ शकत नाही.
अजून एक सर्वात महत्त्वाची गोष्ट सांगायची होती ती म्हणजे कसं आहे की आता आगमनं सुरू झालेली आहेत म्हणजे आणि आता पुढे अजून महाआगमन असतं म्हणजे गर्दीसारखे ठिकाणं. तर सर्वांना जे आगमनासाठी जे सर्व येत असतात त्याच्यामध्ये मीही आलोच. त्या सर्वांना एवढीच विनंती आहे की आपल्यामुळे सार्वजनिक मालमत्तेचं किंवा कोणाच्या पर्सनल मालमत्तेचं नुकसान होणार नाही याची नक्कीच काळजी घेतली पाहिजे. कुठल्या गाड्यांना वगैरे त्रास होणार नाही, ट्रॅफिकसाठी समस्या होणार नाही. आपण इन शॉर्ट काय की आपल्या उत्सवामुळे दुसऱ्या कोणाला त्रास होणार नाही याची आपण नक्कीच काळजी घेतली पाहिजे. कारण की कसं आहे ह्याचा इनडायरेक्टली इफेक्ट हा आपल्या उत्सवावरती बंधनावरती येऊ शकतो. म्हणून एवढी विनंती आहे, त्याच्यामध्ये मी सुद्धा आलोच. तर इथे आपला सबस्क्रायबर मित्र भेटला. नमस्कार मित्रा. नमस्कार. हां, नाव का तुझं? मयुरेश. मयुरेश इथे आपल्याला भेटला. आता सर्वात महत्त्वाचं, तू आलायस कुठून? मी जर्मनीहून आलो आहे. मी जर्मनीमध्ये स्थायिक आहे. त्यानंतर म्हटलं 7 वर्षानंतर मी गणेशोत्सव बघण्यासाठी आलो आहे. आणि मी नेहमी राहुल दादाचे व्लॉग बघत असतो. आम्ही दोघंही, मी आणि माझी वाईफ, आम्ही सहकुटुंब आम्ही हा व्लॉग बघत असतो. थँक्यू. त्याचे व्लॉग ऑलवेज आम्हाला हेल्प करतात. आम्ही जर्मनीमध्ये असल्यामुळे आम्हाला गणेशोत्सवाला प्रत्येक वर्षी इकडे येता येत नाही. सो यांच्या व्हिडिओमार्फत आम्ही हे व्लॉग्स बघत असतो. तर आम्हाला खूप आनंद होतो. सो थँक्यू सो मच फॉर दॅट. थँक्यू. आणि मला हे ऐकून खूप बरं वाटलं आणि ॲक्च्युली तुझ्या या शब्दांमुळे मला प्रेरणा पण मिळाली Thank you. की आपण अजून चांगलं काम करण्याची. Thank you. मग आता तू संपूर्ण गणपतीचे आता दिवस इकडे नाही नाही नाही, फक्त हा रविवार आणि पुढचा रविवार. सो म्हटलं या रविवारी आपले बरेच आगमन आहेत. हां. सो त्यासाठी मग मी आता इथे आलो आणि आता मग नंतर ओके. मग तू मुंबईमध्ये राहायला कुठे? मी आहे कळव्याला राहायला. अच्छा, कळव्याला. मग आता तू 7 दिवसांनी पुन्हा जर्मनीला जाणार? पण 7 दिवसांनी परत जर्मनीला जायचं. ओके. तिकडे मग शिक्षणासाठी की जॉब? मी जॉबसाठी तिकडे जातो. ओके, ठीक आहे, चालेल. तुला हार्दिक शुभेच्छा आणि Thank you so भेटून much. खूप छान वाटलं. थँक्यू. गणपती बाप्पा. गणपती बाप्पा मोरया. तर आता वाजला आहे 1:15. 11 वाजता आपण आलो होतो. साधारण 12-12:15 दरम्यान एक गणपती बाहेर आला. असंच असते की एक गणपती बाहेर येतो, त्याच्यानंतर मग दुसरा गणपती येतो. हे कधी होते? जेव्हा कमी गणपती असतात, म्हणजे 6-7 गणपती. पण जेव्हा महाआगमन असतं ना तेव्हा जेव्हा एकदा सुरू झाले ना की ते कंटिन्यू सुरू होतात. तर तुम्हीसुद्धा इथे गणपतीच्या आगमनासाठी तुम्ही जर पॉसिबल असेल तर तुम्ही नक्की येऊ शकतात. पण एवढं लक्षात ठेवा की गर्दी खूप असते. जर तुम्ही जर लहान बाळांना वगैरे आणलं, मुलांना आणलं तर त्यांची काळजी घ्या आणि आपल्या प्रॉपर्टीची पण काळजी घ्या, म्हणजे वॉलेट, मोबाईल वगैरे सर्व. कारण कसं गर्दी पण तेवढी असते. शक्यतो घरूनच पाहण्याचा प्रयत्न करा. पण जर येण्याचा जर मोह आवरत नसेल तर आलात तर काळजी नक्की घ्या. तर इथे आपला मित्र भेटला आहे जो आपल्याला वर्षभरानेच भेटतो, वर्षातून एकदा. हां, आगमन वगैरे कधीतरी असतात तसं. आणि आज या सुरतचे सगळे गणपती चालले आहेत, तिकडे आपल्याला रवी भेटला आहे. रवी, काय सांगशील आजच्या या सगळ्या आगमनाबद्दल? स्ट्रगल जे नेहमीचंच आहे आणि तीच करायला खरी मजा येते. आणि आता तो आपण बघितलं की ते लांबून लांबून पळून आपण शॉर्ट घेतोय, म्हणजे ते किती उत्साहात आपल्याला ह्या गोष्टी करायला मिळतात ना. हां. आणि तुम्ही जेवढं लांबून शूट करते तेवढं ना बघा ना किती सुंदर गणपती दिसतोय तो. आणि ह्या वेळेला ना आम्ही काय करतो, नुसतं शूट नाही करतो, गणपती आपण मनापासून बघतो पण आहे. आणि गर्दीबद्दल काय सांगशील? अरे बापरे, गर्दी तर डे बाय डे वाढतच आहे. हां. पण ठीक आहे, आता आपण कसं शूट करणार? आता आपण नेहमी लांबून शूट करतोय, हां. त्यासाठी आपण तसे कॅमेरे घेतलेले आहेत. हां. पण ठीक आहे, एन्जॉय मस्त वाटते. हां. आणि आज आगमन पण व्यवस्थित, गणपती पण निघालाय बाहेर, मजा येते. आणि ही तर सुरुवात आहे. ही तर सुरुवात आहे. ट्रेलर आहे, हा, पिक्चर trailer. अजून बाकी आहे. बाकी आहे. ठीक आहे, ठीक आहे, चल गणपती बाप्पा मोरया. आणि या ठिकाणी आता पावसाला सुरुवात झालेली आहे आणि इथे पाहू शकतो आपण 1:30 वाजला आहे, पण अजून दुसरा गणपती या ठिकाणी आलेला नाही आहे. आणि पावसाने जोर पण धरलेला आहे. बघूया कधी येतोय गणपती. ते आम्ही इथे दुकान बंद होतं त्याचा या ठिकाणी सहारा घेतलेला आहे. तर हे बघा, जोरदार पावसाला सुरुवात झाली. आम्ही एकच छत्री आणली आहे आणि इथे निलेश आहे आणि हा मित्र पण आमच्यामध्ये घुसला आहे आणि ह्याच्यामुळे आम्ही पण भिजतोय इकडे. बघूया पाऊस कधी जातोय. आणि अशा प्रकारे मुसळधार पावसाला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे मुंबई गणपती आगमनामध्ये. इथे 2 ऑगस्ट आहे आज आणि आतापर्यंत एकच गणपती निघालेला आहे. तर अशा प्रकारे इथे फायनली आता मल्हारी ग्रुपचा गणपती आलेला आहे आणि पावसाची वाट पाहता पाहता शेवटी त्याच पावसामध्ये गणपती इथे आगमनासाठी निघालेला आहे. मस्त मस्त आगमनासाठी इथून निघालेला आहे. आणि ही मूर्ती तुम्हाला दाखवतो, खूप ब्रॉड मूर्ती आहे आणि खूप सुंदर आहे. खूप भव्य मूर्ती आहे. आणि इथे आपण पाहू शकतो की 3 गणपती आहे. मध्ये आहे तो मुख्य गणपती आहे, त्याच्या बाजूला हत्तीवरती 2 गणपती आहे आणि प्रभावळ खूप उंच वाटते. आणि गर्दी तुम्ही पाहू शकता तिकडे. अप्रतिम अशी मूर्ती साकारलेली आहे. कलागंधचे सिद्धेश दिघोळे यांनी छान मूर्ती आहे. गणपती बाप्पा.
तर हे बघा या ठिकाणी इथे आता गणपती आलेला आहे आणि खूप साऱ्या ट्रॅफिकमधून वाट काढत आम्ही पुढे आलो आहे. वाव, खूप सुंदर अशी मूर्ती. आपण खूप फिरत फिरत या ठिकाणी आलो आहे. जयसिंगपूरचा सम्राट मूर्तिकार सिद्धेश दिघोळे यांची मूर्ती आणि मी फणसगावकर यांनी या ज्याच्यावरती दागिन्यांचं काम केलं आहे. मूर्ती पहा. तो गणपती तिथे मोठ्या ट्रॉलरवरती चढवत आहेत कारण हा गणपती आता जयसिंगपूरला चालला आहे. आता पुढे जाऊन त्याला छत्री पिशवी वगैरे सर्व टाकतील त्या ठिकाणी. जयसिंगपूरचा सम्राट साधारण एक 14 फुटाची गणपतीची बॉडी आहे आणि प्रभावळ वगैरे पकडून आपण एक 17 फूट गणपती म्हणू शकतो. खूप सुंदर पद्धतीमध्ये गणपती आहे. सिंहासनावरती बसला आहे. छान. तर हा गणपती आता निघतोय जयसिंगपूरला आणि इथे अशा प्रकारे या सगळ्या काट्या वगैरे मंडळातर्फे अरेंज केलेल्या असतात. कारण कसं जाताना BSTच्या लाईनी वगैरे काही नाही काय वायरी वगैरे असतात तर ते वरती उचलण्यासाठी तेवढी मदत होते. तर आता इथे आम्हाला असं समजलं आहे की एक गणपती आहे ना तो गणसंकुलच्या इकडून निघालेला आहे आणि परळ वर्कशॉप ते गणसंकुल हे साधारण नंतर 5 मिनिटाचं जरी असलं तरी गणेशोत्सवामध्ये आगमनाच्या टाईमला ते अर्धा तासच असते कारण एवढी गर्दी आणि ट्रॅफिक वगैरे असतो. तर आता आपण गणसंकुलच्या इथे जाऊन पाहूया कुठला गणपती निघाला आहे तो. तरी बघा हीच ती मूर्ती, पण सॉरी आपल्याला पावसामुळे ती बघायला नाही मिळत. राजन जाड सरांची मूर्ती आहे ही आणि गणसंकुलमधून निघाली होती. गणपती बाप्पा मोरया. सुरतला चालली, सुरतचा विघ्न राजा. तर हे बघा आता आपण ITCच्या सिग्नलच्या इथे आलो आहे आणि तुम्ही जर आगमनाच्या दिवशी तुम्ही चुकूनही लालबाग परळच्या ठिकाणी तुम्ही तुमची गाडी टाकू नका. म्हणजे प्रायव्हेट म्हणजे तुमची बस असू दे, टॅक्सी असू दे किंवा तुमची बाईक असेल तर या ठिकाणी इथे ट्रॅफिक असतो. कसं असते की ज्या गोष्टीला, ज्या ब्रिजला, ज्या अंतराला तुमची 5 मिनटं असतात ना तर इथे 2-2 तास जात आहेत. इथे तसाही रस्ता बंद केला आहे तर तुम्ही अल्टरनेट वे तुम्ही वापरू शकतात. म्हणजे शिवडी मार्गे जाऊन किंवा वळणी नाका मार्गे जाऊन. तर शक्यतो तुम्ही या ठिकाणी टाळण्याचा नक्की प्रयत्न करा जे तुमच्या चांगल्याचं असेल, म्हणजे वेळ वाचेल तेवढा. आणि इथे आपण पाहू शकतो पोलीस बांधव कायम आपल्या ड्युटीवरती असतात. कुठलाही उत्सव असो, कुठलाही सण असो आणि गर्दीचं काहीही असो, कायम इथे असतात. तर चला मित्रांनो, आता ही व्हिडिओ इथेच संपवते. आता वाजले साधारण 3 आणि पावसामुळे सगळं आज व्यत्यय झालेला आहे. म्हणजे कसं आहे, पावसामुळे ॲक्च्युली व्हिडिओ काढणं किंवा कोणाला तिथे उभं राहणं, छत्र्या उघडणं, खूप सारे प्रॉब्लेम असतात. आणि त्याच्यामध्ये सर्वात प्रॉब्लेम म्हणजे गणपती पण बाहेर निघण्यासाठी प्रॉब्लेमच असतो. कारण कसं तो झाकून वगैरे काढावं लागतं. कारण शेवटी कसं तो ओला पडणं झाला पाहिजे. भरपूर पाऊस होता. काही गणपती बाहेर निघाले वाट पाहून आणि काही अजूनही प्रतीक्षेमध्ये आहे. आत्ता आम्ही परळ वर्कशॉपवरनं पोचलो चिंचपोकळीच्या इकडे, चिंचपोकळी स्टेशनला. आणि इथे येण्याचं कारण असं की स्टुडिओ विजया खातूची मूर्ती निघणार होती. ती सुरतच्या विश्वराजाची, जी मूर्तिकार रेश्मा खातू यांनी बनवलेली होती. मी तिचा फर्स्ट लुक आणि सोशल मीडियावरती ती पाहिली, त्याच्यामुळे तिची आतुरता होती पाहण्यासाठी. चिंचपोकळीच्या इथे आलो पण तो गणपती निघाला, अजून भरपूर वेळ आहे. तर आपण आता या ठिकाणावर निघतो आहे. या ब्लॉगच्या माध्यमातून जास्तीत जास्त माहिती, जास्तीत जास्त दर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी नक्कीच प्रयत्न केला. आपण इथे गणपतीचे आगमन पाहण्यासाठी आलो होतो, जे 2 ऑगस्ट रोजी होते आणि परळ वर्कशॉप गणसंकुलचे ठिकठिकाणी इथून निघणार होते. आता पुढे सगळ्या रविवारी गणपतीचे म्हणजे गणेश चतुर्थीपर्यंत भरपूर सारे गणपती या ठिकाणावर निघणार आहे. मगाशी सांगितल्याप्रमाणे आलात तर काळजी घ्या, आनंद घ्या आणि मजा मस्ती करा. फक्त आपल्यामुळे कोणाला त्रास होणार नाही याची नक्की काळजी घ्या. आता हवलं मी इथे समजतो. हवलं कसं वाटतं नक्की कळवा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकर भेटू एका नवीन व्हिडिओ. गणपती बाप्पा मंगल मूर्ती, उंदीर मामा की